माजी खासदार स्वर्गीय सूर्यभान पाटील वहाडे यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात अवयव दानाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष अभियानाची सुरुवात करण्यात आली। स्वर्गीय सूर्यभान वहाडे फाउंडेशन व शिवराज विजयराव वहाडे यांच्या संकल्पनेतून अमरधाम येथे नगराध्यक्ष पराग संधान, माजी नगराध्यक्ष विजयराव वाडणे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी या अभियानाचा शुभारंभ झाला। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गीय खासदार सूर्यभान वहाडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। अमरधाम परिसरात अवयवदानाचे महत्त्व सांगणारे फलक लावून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। माणूस मेल्यानंतरही आपल्या अवयवांच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचवू शकतो, असा संदेश देत नागरिकांना अवयवदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अशोक गावित्रे यांनी उपस्थितांना अवयवदान जनजागृतीची सामूहिक प्रतिज्ञाही दिली। मृत्यूनंतर माझ्या अवयवांचा अशा माणुसकीच्या पुण्य कार्यासाठी उपयोग झाला पाहिजे। या उपक्रमाचे नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह मान्यवरांनी कौतुक केले। समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक विचार रुजावा व अवयवदानाची संख्या वाढावी या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले। यावेळी नगराध्यक्ष पराग संधान, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, पत्रकार डॉक्टर हिरालाल महानुभाव, गटनेते प्रसाद आढाव, नगरसेवक कालुअप्पा आव्हाड, डॉक्टर गावित्रे, रामदास खैरे, प्रमोद पाटील, प्रभाकर वाली, योगेश जोबनपुत्रा, किरण थोरात, किरण परीख, कोसंदल, विजय जोशी, सुनील कोखले, सुरेश कांगोणे, अकबर शेख, भैया तिवारी, रक्ताटे, गणेश शिंदे, भांगे, संजय वायखिंडे, कालविंदर दडियाल, अर्जुन मोरे, निलेश साळुंके, शिवराज वहाडणे यांच्यासह स्वर्गीय खासदार सूर्यभान वहाडे फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते। अण्णांच्या स्मृतीस अभिवादन करतो। आज अण्णांच्या जन्मदिवसानिमित्त कोपरगावचे माजी नगराध्यक्ष विजूभाऊ वहाडणे यांनी एक स्तुत्य उपक्रम ठेवला आहे देहदानाचा। का आत्ताच गावित्रे सरांनी जसं सांगितलं का देहदानाबद्दल अजून आपल्या समाजात ज्या प्रमाणात माहिती व्हायला पाहिजे त्या प्रमाणात माहिती आणि अज्ञान खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर आता डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने विचार करून जसं आपण ब्लड डोनेट करतो किंवा धार्मिक क्षेत्रात जाऊन दान करतो, तसं नेत्रदान असेल, स्किन दान असेल, बाकीचे आपले जे पार्ट्स असतील किंवा देहदानही करू शकतो का ज्याच्याने आपल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचणार आहे। आत्ताच एक 5-7 दिवसापूर्वी आपण वाचला असेल का एक महिन्याचा बालक जो मृत पावला त्याच्यामुळे 3-4 जणांना जीवदान मिळालं। ही पेपरमध्ये बातमी आली होती आणि ज्यावेळी त्या बालकाच्या आईवडिलांनी एवढा मोठा निर्णय घेतला तर त्यांचं सुद्धा अभिनंदन पात्र आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जो उपक्रम चालू केला त्याबद्दल मी विजू भाऊंचे असेल बाकी सर्व वहाडणे कुटुंबाचे मी धन्यवाद मानतो का एक जनजागृती चांगल्या पद्धतीने चालू केली आहे। आत्ताच विजू भाऊंचा पण वाढदिवस झाला, त्यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा देतो। आणि त्यांनी त्यांचाही वाढदिवस शिर्डीच्या एक अनाथ आश्रमात जाऊन साजरा केला, एक चांगल्या पद्धतीने साजरा केला, त्याबद्दलही मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि इथं जे अण्णांवर प्रेम करणारे जे सर्व उपस्थित आहे त्यांच्या वतीने मी अण्णांना अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आज देशाची परिस्थिती बघता धकाधकीचं आयुष्य वाढलेलं आहे आणि इतके सारे वेटिंगला लोक आहेत की ऑर्गन फेल्युअरमध्ये खूप सारे लोक गेले, लिव्हर, किडनी असेल आणि हार्टसाठी असेल, खूप सारी वेटिंग लिस्ट झालेली आहे आणि प्रमाण खूप अवयवदानाचं कमी झालं आहे। याच्यामागे कारण एकच आहे, अंधश्रद्धा आणि पुरेशी माहिती नाही। या 2 गोष्टी याच्यामध्ये कारणीभूत आहेत। काय अवयव आपण दान करू शकतो, काय तुमचा अनुभव तुम्ही काय सांगा? याच्यामध्ये आपल्याला 3 टप्पे पाडता येईल, जिवंतपणी, मृत्यूशय्येवर आणि मृत्यूनंतर। जिवंतपणी आपण एक किडनी देऊ शकतो, लिव्हरचा 1/3 पार्ट देऊ शकतो, या सारे रक्तदान करू शकतो, या साऱ्या गोष्टी करू शकतो। ज्यावेळेस आपण हॉस्पिटल ॲडमिट असतं, पेशंट ICUमध्ये ब्रेन डेड असतं, त्यावेळेस सर्वचे सर्व अवयव आपल्याला दुसऱ्याला डोनेट करता येतात। आणि मृत्यूनंतर आपल्याला नेत्रदान करता येतं 6 तासाच्या आत, त्यानंतर 6 तासात आपलं स्किन देता येते आणि पूर्ण देहदान देखील आपल्याला करता येतं। अवयवदानाचा काय फायदा होताना तुम्ही बघितलं का? आता फायदा तर आणि कुटुंबाला होतोच, पण आपण आज बघितलं परिस्थिती, आज अंधश्रद्धा खूप सारी वाढलेली आहे। आज आपण मृत्यूनंतर दावा करतो, तेरावा करतो। कुठल्याही व्यक्तीला जाळण्यासाठी आज कमीत कमी 1.5 ते 2 मन सरपण लागतं। सरपण लागतं म्हणजे कुठंतरी आपण ते झाडांची कत्तल करतो, त्यानंतर जी राख आहे ती देखील आपण नदीमध्ये टाकतो। कुठंतरी आपण प्रदूषणाचा देखील याच्यामध्ये खूप सारा वाढवतोय। कुठंतरी या गोष्टी जर अवयवदानाच्या वाढल्या, लोकांमध्ये अवेअरनेस वाढला तर निश्चित या देखील गोष्टी कमी होण्यास मदत होईल। आता महाराष्ट्र शासनाने जे आहे
आवेदनाचा फॉर्म भरण्यासाठी हा QR कोड देखील आपल्या वेबसाईटवरती नोटोची जी वेबसाईट आहे याच्यावरती टाकलेला आहे. याच्यावर ऑनलाईन देखील आपण फॉर्म भरू शकतो. याच्यावरती आपल्याला आधार कार्ड सारखंच एक कार्ड देखील आपल्या मोबाईलवरती डाउनलोड करता येतं. आणि मी सांगितलं तुम्हाला मगाशी की आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या शरीरावर आपला अधिकार आहे. मृत्यूनंतर आपले नातेवाईक हा निर्णय घेतात. आपला जर कधी मृत्यू झाला तर नातेवाईकांना ही गोष्ट माहिती असावी, म्हणून आपण कधी ऑनलाईन फॉर्म भरला आणि त्याचं कार्ड जर आपल्या खिशात ठेवलं तरी कधीही चांगलं. नेत्रदान कुठं कुठं करता येतं काय? नेत्रदान आपल्या 6 तासाच्या आत करता येतं. 2 वर्षापासून 80 वर्षापर्यंत. जसं मोतीबिंदू आहे, ज्याला चष्मा आहे, त्याचं देखील करता येतं. नेत्रदान आपल्याला घरी देखील करता येतं, स्मशानभूमीत देखील करता येतं. एक 10 मिनिटाची फक्त प्रोसिजर आहे. मी स्वतः, मला कधी कॉल केला तर मी कधी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. स्वतः त्याचं ट्रेनिंग घेतलं आहे. गव्हर्नमेंटचा ऑथराईज माणूस आहे मी, आणि 10 मिनिटात पूर्ण प्रक्रिया होते. आणि जे कोणी अंध लोक आहेत त्यांच्यासाठी याचा उपयोग होतो. आज आपण या ठिकाणी अण्णांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. जयंती आणि पुण्यतिथी साजरं करणं हे आपल्या समाजाला लागलेलं एक व्यसन आहे. अशा प्रसंगी आपण कुठलं तरी लोकोपयोगी समाजोपयोगी काम केलं पाहिजे हे मनात ठेवून आम्ही कैलासवासी सूर्यभान पाटील वाडणे पाटील फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम आज या ठिकाणी राबवलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाला माननीय नगराध्यक्ष श्री परागजी सन्नान, गटनेते प्रसाद आढाव, नगरसेवक कलुआप्पा आव्हाड, आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रामध्ये झोकून देऊन काम करणारे कोपरगाव शहरामधील एक समाजसेवी डॉक्टर गावित्रे हे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं. त्याबद्दलही मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बंधू आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.